नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणारे आपण रात्रीच्या व्हिडिओमध्ये विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण तयार होईल अशा प्रकारचा अंदाज दिला होता आणि त्या अंदाजानुसार ढगाळ परिस्थिती आणि थोडं पावसाळी वातावरण पूर्व विदर्भात तयार झालं आहे. रात्रीच्या व्हिडिओमध्ये विदर्भात थोडं पावसाळी वातावरण तयार होईल अशा प्रकारचा अंदाज आपण दिलेला होता. स्कायमेटचा अंदाजही आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आज विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे. 6 तारखेलाही त्याच प्रकारचं वातावरण राहील. 7 तारखेला थोडं ढगाळ वातावरण वाढेल महाराष्ट्रामध्ये. 8 तारखेपासून विदर्भातून, मराठवाड्यातून किंवा उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण वाढेल, पण कोकणातलं पाऊस वातावरण कमी होईल. पुन्हा एकदा 9 तारखेला कोकणासहित विदर्भ, मराठवाड्यात, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे. या वातावरणाचा स्थानिक प्रभाव 10 तारखेला राहणार आहे. वातावरणात बदल होऊ लागला आहे. आपण काल बघितलेलं 3 दिवसाचं वातावरण आणि आजच्या वातावरणात मोठा बदल आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं प्रमाण आता वाढू लागले. दक्षिण कोकणातही पावसाचं प्रमाण वाढत आहे. पुढील 5 दिवसात मोठं पावसाळी वातावरण मराठवाड्यातील सर्व जिल्हे, यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस असणार आहे. विदर्भातील खास करून अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यात जोरदार पाऊस पुढील 5 दिवसात राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहील. हलका ते मध्यम पाऊस नंदुरबार, धुळेमध्येही होणार आहे. नाशिक पश्चिममध्ये पावसाचा जोर राहील. पूर्वमध्ये पावसाचा जोर थोडा कमी राहील. पुणे पश्चिम, सातारा पश्चिम, कोल्हापूर या विभागातही पावसाचा जोर राहणार आहे. तर संपूर्ण कोकणातही पावसाच्या सरी होतील. पावसाचं मोठं प्रमाण आपल्याला विदर्भात संपूर्ण जिल्ह्यांमध्ये, उत्तर महाराष्ट्रातही बहुतांश जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यात सर्व भागात मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होणं अपेक्षित आहे. तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव या सर्व भागात पावसाळी वातावरण आहे. महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण आज बदलण्याची शक्यता आहे. आणि आपण जर एकूणच नजर टाकली तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगावच्या काही भागात जोरदार पाऊस होईल. खास करून जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, नांदेड, परभणी, बीड, अहिल्यानगरचा पूर्व भाग, सोलापूर, लातूर, धाराशिव, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे भागातही आज पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या पावसाच्या प्रमाणात साधारण अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर भागात आज जोरदार पावसाची शक्यता आहे. हे पावसाळी वातावरण विदर्भातही प्रभाव टाकणार आहे. त्यामुळे रात्री उशिरा विदर्भातही पावसाचा जोर असण्याची शक्यता आहे. स्थानिक पावसाचा जोर वाढत असून जवळपास छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, वाशिम, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर सहित या सर्वच भागात पावसाचं प्रमाण वाढणार आहे. मात्र थोडं नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर या भागातला पाऊस कमी होणार आहे. 7 तारखेपासूनच कमी दाबाचा प्रभाव या मॉडेलने दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, बीड या सर्व परिसरात पावसाचं प्रमाण वाढेल. 7 तारखेला कमी दाबाचा प्रभाव 7 तारखेला रात्रीच विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात वाढू शकतो. 8 तारखेला
ही चक्राकार स्थिती जळगाव, धुळे, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, नांदेड, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर पूर्व, बीड परिसरात म्हणजे शेवगाव, पाथर्डी, आष्टी, जामखेड या भागात पावसाचं प्रमाण अधिक राहील. अहिल्यानगर पश्चिमला थोडा पावसाच्या अडचणी राहण्याची शक्यता आहे. आपण बघतो की हे 8 तारखेला रात्री उशिरापर्यंत वातावरण राहणार आहे. किती प्रमाणात हे वातावरण बनतं हे फार महत्त्वाचं आहे. 9 तारखेलाही महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. एकूणच आपण बघतो उत्तर महाराष्ट्रासहित मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण कोकणात पावसाचं प्रभाव 9 तारखेला राहणार आहे. 10 तारखेलाही महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. एकूणच वातावरण सकारात्मक होण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होईल. म्हणजे आजपासूनच वातावरणात सकारात्मक बदल होऊन महाराष्ट्रात ठिकठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होईल. 11 तारखेला महाराष्ट्रात अनेक विभागात जे जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची अनुकूल स्थिती दाखवली जाते आहे.